आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगलीत एलसीबीची धडक कारवाई, घरफोडी करणारे 4 अट्टल चोरटे जेरबंद, 3.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश केला आहे। विकास कॉलनी वारणाली येथील बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 3,30,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली होती। दरम्यान पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रकाश पाटील, रोहन गस्ते आणि पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश सदामते यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी चोरीचे सोने विकण्यासाठी सह्याद्रीनगर ते शिंदेमळा रेल्वे ब्रिजकडे जाणाऱ्या रोडवर येणार आहेत। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने, अमोल ऐदाळे, पोलीस नाईक श्रीधर बागडी, पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे, अभिजित माळकर, विनायक संधी, रोहन धस्ते, सूरज थोरात, सतीश आलदर, करण परदेसी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकारी तसेच सायबर पोलीस ठाणे सांगली येथील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी सुदर्शन सुनील यादव वय 23, सार्थक सुनील सुतार वय 20 आणि मुनीब उर्फ बाब्या मुस्ताक भाटकर वय 21 यांना ताब्यात घेतले। आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 21 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली। अधिक चौकशीत त्यांनी त्यांचा चौथा फरार साथीदार मेघनाथ हिरालाल साहू याच्या मदतीने महिनाभरापूर्वी वारणाली येथे घरफोडी केल्याची कबुली दिली। आरोपीवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे।